हॅलो फ्रेंड्स, आम्ही 3 दिवसाच्या औरंगाबाद ट्रिपला गेलेलो. सो हा आहे डे 1. आज आपण एक्सप्लोर करणार आहोत औरंगाबाद, म्हणजेच आजचं छत्रपती संभाजीनगर. पहिला स्पॉट आहे श्री घृष्णेश्वर मंदिर. सो हे 12वं ज्योतिर्लिंग आहे. शंकराचे 12 ज्योतिर्लिंग आहे. हे शेवटचं ज्योतिर्लिंग आहे. औरंगाबाद शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. बाहेर मोबाईल आपल्याला एका काउंटरवर सबमिट करावा लागतो, त्यामुळे फोटो काढता नाही आले आम्हाला. हे सुद्धा खूप छान मंदिर आहे शंकराचं. त्यानंतर सेकंड स्पॉट होता आपला एलोरा केव्स, म्हणजे वेरूळच्या लेण्या. वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून ह्याला घोषित केलेलं आहे 1951ला. सो खूप सुंदर आहे हे. 5व्या ते 10व्या शतकाच्या वेळी कोरलेल्या एकूण 34 लेण्या आहेत. ही 16 नंबरची गुफा आहे. आम्ही 16 नंबरची गुफा पूर्ण एक्सप्लोअर केली. सो याच्यामध्ये बौद्ध, हिंदू आणि जैन अशा वेगवेगळ्या लेण्या आहेत. संपूर्ण पर्वत बाहेरून मूर्तीसारखा कोरलेला आहे. ही 16 नंबरची जी गुफा आहे याला कैलाश गुफासुद्धा म्हणतात. हे मंदिर केवळ एक दगडापासून बांधलेले आहेत आणि ते वरपासून खालपर्यंत तयार करत गेलेले आहेत. अतिशय अप्रतिम शिल्पकला इथे तुम्हाला बघायला मिळेल. खूप छान कोरीव काम आहे. हत्ती आहेत, वेगवेगळे स्तंभ आहेत. सो अशा प्रकारे हे खूप छानपैकी आपल्याला एक्सप्लोअर करता येतं. 16 नंबरची गुफा आहे. एका मोठ्या दगडात इथे शिवमंदिर बनवलेले आहेत. कैलाश मंदिर आहे. सो इथे हत्ती आहेत, नंदी आहे. सो हे गुफा नंबर 16 ही मस्ट विजिट आहे. हा आहे एंट्रन्स जिथून आपण आत आलो. सो आम्ही बेसिकली ही 16 नंबरचीच गुफा एक्सप्लोअर केली. बाकीच्या गुफा आम्ही नाही एक्सप्लोअर केल्या. हे आहे कैलास मंदिर. ही आहे ते शिवलिंग. बाजूनी वर जायला रस्ता आहे. सो इथे वरून आपल्याला हे छान मंदिराचं हे दृश्य बघायला मिळतं. सो तुम्ही वरनंसुद्धा हे छानपैकी एक्सप्लोअर करू शकता. त्यानंतर तिसरा जो स्पॉट होता आपला तो भद्र मारुतीचं मंदिर आहे. खुलदाबाद येथे हे प्राचीन हनुमानाचं मंदिर आहे. एलोरा केव्सपासून हे 4 किलोमीटर अंतरावर आहे. येथील मारुती नवसाला पावणारा असून हे जागृत स्थान आहे. शयन अवस्थेत म्हणजेच झोपलेल्या अवस्थेत देवाची मूर्ती आहे. सो तुम्ही ही मूर्ती बघू शकता. भद्र मारुतीची मूर्ती आहे. त्यानंतर आम्ही गेलो दौलताबाद फोर्टला, म्हणजेच देवगिरी किल्ल्यावर. सो हा पूर्ण किल्ला दगड आणि चुन्यापासून बनवलेला आहे. किल्ला हा एका पहाडावर बनवलेला आहे, ज्याच्या चारी बाजूला खोल दरी आहे. त्यामुळे शत्रूला किल्ल्यापर्यंत पोचणं खूप कठीण व्हायचं. समोरच आपल्याला चांद मिनार दिसते. त्यानंतर 750 पायऱ्या चढून आपल्याला हा किल्ला पूर्ण बघता येतो. सो थोडं हेक्टिक होतं, कारण उन्हाच्या वेळी जवळजवळ आम्ही 2 ते 2:30 वाजता आम्ही या किल्ल्यावर पोचलो. सो कॅप्स कॅरी करणं खूप मस्ट आहे. दौलताबाद फोर्ट किल्ल्याचा पूर्ण मॅप आहे. सो 750 पायऱ्या आहेत आणि पायऱ्या जरा मोठ्या आहेत. त्यामुळे किल्ला चढायला आम्हाला जवळजवळ 2 तास लागले. उतरताना आपण अर्ध्या तासात खाली येतो, पण वर जाताना आम्हाला 2 तास लागले, कारण पायऱ्या खूप मोठ्या मोठ्या आहेत, उंच आहेत आणि त्या 750 पायऱ्या आहेत. उन्हाची वेळ होती त्यामुळे थोडी दमछाकसुद्धा झाली. पण जर तुम्हाला किल्ल्यांची आवड असेल, तुम्हाला इतिहासाबद्दल प्रेम असेल, तर तुम्ही नक्कीच हा किल्ला बघा. तुम्हाला नक्की आवडेल. किल्ल्यावर पंचधातूंनी बनवलेली एक तोफसुद्धा आहे. त्या तोफेमध्ये एक शहर उद्ध्वस्त करण्याची ताकद आहे. त्याला मेंढा तोफ म्हणतात. ही दुर्गा तोफ आहे. हा आहे किल्ल्याचं सर्वात उंच किंवा सर्वात शेवटचा हायेस्ट पॉईंट. सो इथं तुम्हाला छान शहराचा व्ह्यू बघायला मिळतो. इथून पूर्ण औरंगाबाद शहर आपल्याला बघायला मिळेल.
शेवटचा जो स्पॉट आहे तो आहे बीबीचा मकबरा. सो ताजमहल जसा आग्र्याला तुम्ही जर गेला असाल, ताजमहल बघितला असेल, तो ताजमहलचीच ही कॉपी आहे. सेम त्याप्रमाणेच बनवलेला आहे. पांढऱ्या दगडात हा बनवलेला आहे. इथे औरंगजेब यांच्या बायकोची म्हणजेच रबिया दुरानीची कब्रसुद्धा आहे. सो ही आहे ती कब्र. त्यानंतर आग्र्याला जसं ताजमहलच्या बाजूला जसं फाउंटन्स आहेत, झाडं आहेत, तसंच सेम इथे सुद्धा त्यांनी बनवलेलं आहे. सो बीबी का मकबरासुद्धा तुम्ही नक्की विजिट करू शकता. आम्ही संध्याकाळच्या वेळी गेलेलो, त्यामुळे खूप छान वाटत होतं. सनसेट आम्ही इथेच एन्जॉय केला. सो डे 1 इथेच संपला. सकाळी 9ला आम्ही हॉटेलमधनं बाहेर पडलेलो आणि संध्याकाळी 1-5:30 पर्यंत आम्ही हॉटेलला परत गेलो.